महाराष्ट्र राज्याला हादरून टाकणारी घटना नाशिक शहरामध्ये घडलेली. झालं असं, कॅप्टन बाबा. कॅप्टन बाबांनी तर लय मोठा पराक्रम केला बाबा. महिला आयोगाचे अध्यक्ष देखील कॅप्टन बाबाची बाजू घेताना दिसतंय. आता या व्हिडिओ मध्ये पाहू शकतो कॅप्टन बाबा नेमकं काय करतोय बाबा, हे काय समजायला मार्ग नाही बा मला तर. आणि आता सगळं मीडियाने उचलून धरले आणि कॅबिन मध्ये महिलेला बोलून घेऊन कॅप्टन बाबा डायरेक्टली महिलेसोबत संबंध प्रस्तावित करताना आपल्याला व्हिडिओ मध्ये दिसतंय. असे किती कॅप्टन बाबा आपल्या महाराष्ट्रामध्ये असतील की ते महिलांचे शारीरिक, आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण करत असतात. पण ही घटना काय पोलीस प्रशासनाला माहित नसते का? अहो जर घडलं असं आहे, 1 वर्षापूर्वीच याच्यावरती खबरदार पुढारी या पेपरने वृत्तपत्रावरती माहिती छापली होती, पण पोलिसांनी त्याच्यावर गांभीर्याने दखलच घेतली नाही. मग ती कॅप्टन बाबाचे संबंध मोठ्या मोठ्या राजकारणी लोकांशी होते. मग तो गडी काय कोणाला घाबरायला तयार नव्हता. बाबा मोकार पैसा पाणी, सिन्नर तालुक्यामध्ये लोकांना प्यायला पाणी नाही, पण बाबाकडे, हा बाबाकडे लय पैसा बाबांनो. हा आपण त्या व्हिडिओ मध्ये पाहतो मी बाबाचं पार कॅमेरे चालू, बाहेर लोक बसलेले, पण कॅप्टन बाबा कुठल्या प्रकारचं कोणाला घाबरत नव्हता. अर्थातच राजकीय वजन, राजकारणी पण बाबा सोबत होते. आणि मग बाबाची प्रॉपर्टी काय तुम्हाला काय कमी समजू नका बरं का पोरांनो. बाबाकडे आलिशान गाड्या, फॉर्च्युनर, BMW. बाबाची प्रॉपर्टी 200 कोटीच्या पुढे असं ऐकण्यात आलंय बाबा. नक्की काय माहिती.